मुंबईमध्ये समुद्राला मोठी भरती आलेली आहे। समुद्रात 3.78 मीटर उंचीच्या लाटा सध्या उसळत आहेत। मुंबईमध्ये साधारण 3 ते 4 तास पावसाची संततधार आहे आणि मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हा पाऊस पडतोय। पहाटेच्या सुमारास सुद्धा या पावसाने जोर धरला होता ठिकठिकाणी आणि सध्या समुद्राला प्रचंड मोठी भरती आलेली आहे। हा खवळलेला समुद्र दृश्यांमध्ये आपण बघतोय। मुंबईमध्ये साधारण 4 ते 5 तास आता होत आलेत। पावसाची संततधार आहे। समुद्रात जवळपास 3.78 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत। मोठी भरती आलेली आहे समुद्राला आणि जो सततचा पाऊस सुरू आहे त्यामुळे हा परिणाम होताना दिसतो। तर आपण सध्या मरीन लाईन्स वरून आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाय गेटवे ऑफ इंडिया वरून निखिल आपल्या सोबत आहेत आणि ठाण्यामधून निकेश आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मी रिद्धेश यांच्याकडे जाते। मरीन लाईन्स परिसरामध्ये सध्या रिद्धेश तुम्ही आहात, काय नेमकं दृश्य पाहायला मिळतंय? नक्कीच आपण पाहिलं तर पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाने तो जोर धरला आहे। आता देखील पाहू शकतो मी सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात आहे, जिथे पाहिलं तर मोठमोठ्या लाटाही उसळत आहे। अशीच काही स्थिती पुढील 3 ते 4 तास असण्याची शक्यता आहे, कारण हवामान खात्याने देखील असा अंदाजा वर्तवला आहे। मात्र बदलतं वातावरण पाहता आता सध्या तरी हवामान खात्याने जरी सकाळी येलो अलर्ट जाहीर केला होता, मात्र बदलतं वातावरण पाहता कदाच काही तासांमध्ये रेड अलर्ट देखील जाहीर करू शकता। आता देखील पाहिलं तर मोठमोठ्या लाटा आहे जे संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात आहे, पण ते संपूर्ण जे पाणी आहे ते रस्त्यावर येत आहे। मुसळधार पाऊस सकाळपासूनच पडत आहे आणि अशा मुसळधार पावसाला पाहता संपूर्ण परिसरातील अनेक भागांमध्ये पोलिसांना देखील तैनात करत आहे। पोलीस जागोजागी फिरून जे इकडे जे मुंबईकर इकडे फिरायला येतात त्यांना देखील सर्वांना आवाहन करत आहे की समुद्र पट्टीपासून थोडं लांब उभं राहावा। आता देखील समोर पाहू शकतो पोलिसांनी जे संपूर्ण परिसरात जे वाहतूक कोंडी आहे जाऊन पाहिलं तर सकाळपासून जो मुसळधार पाऊस पडत आहे त्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये आपल्याला वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली आणि त्या वाहतूक कोंडीला संपूर्ण कंट्रोल करण्याकरता आता मुंबई पोलीस देखील तैनात आहे आणि जागोजागी कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, पावसामुळे वाढत्या पावसामुळे कुठल्याही मुंबईकरांना त्रासाला समोर जाऊ नये, वाहतूक कोंडीला समोर जाऊ नये या गोष्टीला लक्षात घेता आता जागोजागी पोलीस देखील तैनात आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे आता मी सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात जरी असलो तरी मुंबईमध्ये जितकेही किनारपट्टी आहे मग गिरगाव असेल, जुहू असेल, वर्सोवा असेल, या सर्व किनारपट्टीवरती पोलिसांकडून आवाहन करण्यात येईल आहे की कुठल्याही किनारपट्टीवरती जाऊ नका, कारण जे लाटा आहे त्या लाटाची जी मीटर आहे ते आता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे। त्या गोष्टीला लक्षात घेता कुठलीही दुर्घटना घडू नये, त्यामुळे तुम्ही समुद्रात किनाऱ्यापासून काही अंतरावरती उभे राहा। जी निश्चित रिद्धेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामधून आपल्यासोबत निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। निखिल, तिथे प्रचंड मोठ्या लाटा उसळतानाची दृश्य सध्याच आपण प्रेक्षकांना दाखवली। नेमकी काय परिस्थिती आहे, कुठल्या सूचना नागरिकांना दिल्या गेलेल्या आहेत या निमित्तानं? नक्कीच रिद्धी, आज सकाळपासूनच पावसाची संततधार ही मुंबईमध्ये पाहायला मिळते। त्यातच मुंबई समुद्र किनाऱ्यावरची जर दृश्य पाहिली तर आता मुंबई समुद्र किनाऱ्यावरती मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तो सुरू झालेला आहे। आपण गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी देखील 3 ते 4 मीटरच्या उंच लाटा या समुद्र किनारी येऊन धडकत आहेत। याचमुळे प्रशासनाकडून आव्हान आहे ते समुद्र किनारपट्टीवरती येणाऱ्या नागरिकांना आता करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून समुद्र किनारपट्टीवरती येणाऱ्या नागरिकांना दूर राहण्याचं आव्हान आहे ते करण्यात येत आहे। आपण समुद्रकिनारी पाहिलं हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे, तसाच मुंबई उपनगरात देखील हा पाऊस सुरू आहे। त्यामुळे भरतीच्या वेळी हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा कायम राहिला तर मुंबईतील काही सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। मुंबईतील मुसळधार पावसामुळे दृश्यमानता देखील कमी झालेली आहे, त्यामुळे वाहतुकीवरती देखील त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई समुद्र किनारपट्टीवरती समुद्रात काळे ढग साचलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तसाच सतर्कतेचा इशारा देखील मुंबईकर नागरिकांना आणि मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आता देण्यात आलेला आहे। जी निखिल, तुम्ही सुद्धा आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी थेट ठाण्यामध्ये जाते, तिथून आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेलेत। निकेश, ठाण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे पावसाची? वृद्धी जर आपण पाहिलं तर मध्यरात्रीपासून ठाणे असेल, मुंबई असेल आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी पावसाची संततधार जी आहे ती सतत सुरू आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे। ठाण्यातली जर परिस्थिती पाहिली तर ठाण्यात देखील पहाटेपासूनच पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। कधी मुसळधार पाऊस तर कधी संततधार वतीने पाऊस जो आहे तो पडत आहे। याचा परिणाम कुठल्याही प्रकारे रस्ते वाहतुकीवरती झाला नसला तरी रेल्वे वाहतुकीवरती सकाळपासून झालेला आपल्याला पाहायला मिळतं, कारण प्रत्येक लोकल सेवा जी
आहे ती 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळाली होती। लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं वेळापत्रक जे आहे ते खोळंबल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो लोकल सेवेवरती झालेला पाहायला मिळतो आणि तोच वेळापत्रक जो आहे अजून देखील सुरू आहे। मात्र जर रस्ते वाहतुकीवरती पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। जर आपण पाहिलं तर पुढील 3 ते 4 तासामध्ये हवामान खात्याने अंदाज जो दर्शवलेला की मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील दखल घेतलेली पाहायला मिळते। काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडनं घेण्यात आलेलं आहे, तसंच सतर्कतेचा इशारा देखील जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या 3-4 तासानंतर जे हवामान खात्याने जो काय मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे आता हा पाऊस संततधार गतीने बरसत असताना मुसळधार पाऊस जर बरसेल तर काय काय त्यामुळे नुकसान होते हे पाहणं गरजेचं राहणार आहे। दिदी अगदी निकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी। शिवाय रिद्धेश आणि निखिल, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि दृश्यांसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये आपण पुढची बातमी बघतोय। नवी मुंबईमध्ये सुद्धा अनेक भागात पाऊस पडतोय, पावसाची संततधार सुरूच आहे। अगदी सकाळपासूनच या पावसाला नवी मुंबई भागामध्ये सुरुवात झाली आहे आणि पुढचे 24 तास पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। त्या दृष्टीने नवी मुंबईकरांनी सुद्धा सध्या सावध राहावं, कारण पुढच्या 24 तासात सध्या जेवढा पाऊस पडतोय त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने त्या संदर्भातला अलर्ट दिलेला आहे। सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि आता हा जोर आणखी वाढणार आहे असं समजतंय।